जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. चिन्मयानंदा, कुणाला काय आहे? बाबांना टेन्शन. हो, प्रदीपा तणावाखाली. जेव्हा आम्ही प्रॉब्लेम मध्ये असतो तेव्हा बाबा आमच्याशी चर्चा करतात ना. मग आता ते प्रॉब्लेम मध्ये असताना आम्ही त्यांच्याशी चर्चा का करू नये? कारण तुम्ही लहान आहात. बाबा, तुमच्या ऑफिस मध्ये काहीतरी घडतंय ना? आणि त्याचा तुम्हाला त्रास होतोय हेही कळतंय आम्हाला. बाबा सांगा ना, नक्की काय आहे? हे बघा, ह्या माझ्या ऑफिस मधल्या भानगडी आहेत. त्या कळण्याचं तुमचं वय नाही. आणि ऑफिस मध्ये जे राजकारण चालू आहे त्यात तुम्ही पडावं असं मला वाटत नाही. दादा, दादा इकडे लवकर. आता काय करायचं? आपण आजीकडे जाऊया. चल चल. भोक्याचा आवाज आला. आजीला कशाला उठवतो एवढ्या रात्री? म्हणजे काय? बाबा इतक्या रात्री बाहेर चाललेत. ते कुठे चाललेत ते कसं कळणार? तुला कसं कळलं बाबा बाहेर चाललेत ते? अरे, बाबा बाथरूम मध्ये जायच्या आधी शर्ट घेऊन गेलेले. अरे मी तर असा लपलो होतो ना, मला काही बघताच येत नव्हतं. पण काय रे, शर्ट घेऊन चालले म्हणजे काय लगेच? अरे बाहेर घालायचं शर्ट. अच्छा. अरे तू आता टाइमपास नको करूस रे. आजीला काय रे विजयेंद्रा, काय झालंय? एवढ्या रात्री तुम्ही दोघं? अगं आजी, बाबा बाहेर निघालेत. कुठे ते माहित नाही, पण त्यांना थांबून तूच विचारू शकतेस. तुम्हाला कोणी सांगितलं? ते मी तुला नंतर सांगतो. आधी बाबा बाहेर जायच्या आत त्यांना विचार. आणि हो हो, आम्ही सांगितलं म्हणून सांगू नकोस. दीपा एवढ्या रात्री कुठे चाललाय बाहेर? ए, पण नक्की ना? हो 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 हो. नाही तर मला तोंडशी पड. भुक्या, अरे कडी उघडली वाटते बाबांनी. अरे कोण आहे तिकडे? प्रदीपा, अरे दरवाजाकडे बघ, कोण तरी आहे. अरे आई, ओरडतेस कशाला? मीच आहे. तू? हो, अरे पण प्रदीपा, एवढ्या रात्री दरवाजापाशी काय करतोयस? बाहेर निघालोय मी. काय नलूला आणायला चाललायस की काय? अरे पण ती सकाळची येणार आहे. आई, इतक्या रात्री मी तिला आणायला का जाईन? मग इतक्या रात्री कुठे निघालायस? ऑफिस मधनं फोन आला होता, तातडीचं काम आहे. तातडीचं काम? आणि एवढ्या रात्री? तुझ्या ऑफिसचं ना काही कळेन असंच झालंय बाबा. अरे त्या एवढ्या रात्री कोण येणार आहे पैसे ठेवायला आणि काढायला? उगाच आपल्या रात्री अपरात्री लोकांना पळवायचं झालं. आई, सकाळी सगळं सांगतो तुला. कळत नाही. आता मला आधीच उशीर झालाय, जायची घाई आहे. आणि हो, रात्री दाराला आतून कडी लावू नकोस. मी किल्ली घेतलीये. उगाच जागत बसू नकोस, माझी काळजी कर.
पोर रात्री अपरात्री बाहेर पडलं तर आईला झोप येईल का? काय कुछ नाही आलं. काय करायचं? चला आजीला विचारूया. मुलं किती सुद्धा मोठी झाली तरी आईला लहानच असतात. काय म्हणाले? तातडीचं काम आहे म्हणाला. ऑफिसचं? हो, इतक्या रात्री ऑफिसचं कसलं काम? माहित नाही, उद्या सकाळी सांगतोय म्हणाला. आता सकाळी प्रदीपाने आपल्याला सांगितल्यानंतर कळणार आहे. तोवर झोपा चला. उगाचच आपलं रात्रीचं मला पण उठवून ठेवलंय आणि स्वतः पण काहीतरी गोंधळ घालत बसलेत बाई. हे. आबा आले, आता मी झोपू शकतो. काल रात्री आमच्या ऑफिसच्या स्टोर रूम मध्ये आग लागली. बरं ती कशी लागली, का लागली, काहीही कळलेलं नाही. काय तर म्हणे ऑफिसचा सिक्युरिटी स्टाफ जागेवर नव्हता म्हणून आग पसरली. बरं ही आग कोणीतरी बघितली, लगेच त्यांनी पोलिसांना, फायर ब्रिगेडला फोन केले. त्या लोकांनी लगेच ऑफिसच्या सिनियर मॅनेजर्सना फोन केले. त्यात आमचे साहेब सुद्धा होते. साहेबांनी लगेच मला बोलवून घेतलं. आई, म्हणून काल रात्री मी एवढा घाईघाईत चाललेलो होतो बाहेर. बाकीच्या सगळ्या सिनियर मॅनेजर्सनाही बोलवून घेतलं होतं साहेबांनी. झाडून लेक्चर दिलं सगळ्यांना. काय तर म्हणे की ऑफिसच्या सिक्युरिटीची जबाबदारी कशी आमच्यावरच आहे. खरं तर ऑफिस आवर्स नंतर आमची काही जबाबदारी नसते. पण नाही, यांना आमचं काम वाढवायला काहीतरी कारण हवंय ना. काल रात्री जेव्हा त्याचा फोन आला ना, ते बोक्या उठला का? तू आणि दादा माझ्या खोलीत या. काल रात्री तुम्हा दोघांचं काय चाललं होतं? आमचं काहीच नाही. तुम्ही दोघं काल रात्री माझ्या खोलीत काय करत होता? बोक्या, काय रे दादा, हे असं गप्प बसून चालणार नाही. तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. तुम्ही दोघं काल रात्री इथे काय करत होता? तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. अहो, तुम्हीच आहे ना रात्री झोपेत ओरडला असाल.
आणि म्हणून हे दोघे धावत आले असतील तुम्हाला काय झालं ते बघायला. मी ओरडलो. हो हळू. खरंच आजकाल असं होतंय. परवा ना मी सुद्धा ऐकलं तुम्हाला झोपेत बडबडताना, आणि मी तुम्हाला विचारायला गेले तोवर तुम्ही गाढ झोपी गेला. हो हो, काल आम्ही तुमचा आवाज ऐकला. म्हणून बघायला आलो. बरं बरं ठीक आहे. जा पळा तुम्ही दोघं, जा अभ्यास करा. मला चला. आई आई काय रे? दे ना. अरे तुला घरातली कामं असतील ना, मला यादी दे, मी सामान आणतो. मी भाजी आणायला चालले, सामान नाही. दे. का रे? ही पिशवी घेऊन मी भाजी आणायला सुद्धा जाऊ शकते ना? नाहीच, भाजीसाठी तू ती लाल रंगाची पिशवी वापरतेस, ही सामानाची आहे. हुशार बाळते माझं. किती रे बारीक निरीक्षण करतोस बोक्या. आणि म्हणूनच तर माझ्या लक्षात आलं की बाबांना काहीतरी प्रॉब्लेम आहे. काय झालंय ग बाबांना? कशातही लक्ष नसतं त्यांचं, नुसतं फेऱ्या मारत असतात. त्यांच्या खोलीत नाहीतर गॅलरीत, काही सांगतही नाही. तुला सांगतात ना, मग तू तरी सांग ना. आई, बाबांना असं पाहायला बरं नाही वाटत. आई, नेहमी उत्साहात असणारे आमचे बाबा आम्हाला परत हवे. सांग ना. बोक्या, बाळा तुझी काळजी मला कळते रे, पण बाबांनीच सांगायला नको म्हटलंय म्हणून. तुला शपथ घातली आहे का बाबांनी? नाही, शपथ वगैरे काही घातली नाही. पण पण बिन काही नाही. तू सांगितलंस म्हणून मी नाही सांगणार बाबांना. बर, तू एवढा आग्रहच करतोयस ना, तर सांगते मी. थांब थांब, दादाला पण ऐकायचंय, मी बोलवतो त्याला. तुमच्या बाबांचे जे आधीचे बॉस होते ना, ते आता रिटायर झाले. आधीचे? ते जे आपल्या घरी आलेले? हो तेच, मिस्टर जसवाला. त्यांचा आपल्या बाबांवर खूप जीव होता. वागा बोलायला पण चांगले होते. पण आता जे नवीन बॉस आलेत ना, ते बाबांना खूप त्रास देतात. त्रास देत आहेत का? कारण त्यांना बाबांच्या जागी त्यांच्या मर्जीतला माणूस आणायचा. पण ते असं कसं कोणालाही बाबांच्या जागेवर आणू शकतात? नाही ना आणू शकत. त्यात त्यांना तुमच्या बाबांच्या कामात काही चूक सापडत नाहीये, बाबांच्या वागण्यातही काही दोष नाहीये. त्यामुळे त्यांना बाबांना हलवता येत नाहीये. आणि मग त्याचा राग ते बाबांना चार चौकात बोलून, त्यांचा अपमान करून, त्यांना वेळी अवेळी बोलवून काढतात. पण असा राग कडून काय होणार आहे? या सगळ्या त्रासाला कंटाळून बाबा नोकरीचा राजीनामा देतील असं त्यांना वाटते. तुमचे बाबा नोकरीचा राजीनामा नाही देणार. आपल्यासाठी किती त्रास झाला तरी ते सहन करणार. पण या बॉस वरती कोण बॉस नाही ज्याला या बॉस बद्दल तक्रार करता येईल? असेल ना, पण बाबा तक्रार करतील असं काही मला वाटत नाही. खूप प्रकारे त्रास होतो. म्हणजे अजून काय करतात ते? बाबा सांगत होते, या बॉसच्या काही सवयी ऑफिसच्या नियमात न बसणाऱ्या आहेत आणि त्या तो बाबांवर लादण्याचा प्रयत्न करतो. ते सगळं चुकीचं असल्यामुळे बाबा मानायला तयार नाहीयेत. म्हणून तो बाबांना आणखी त्रास देतो. म्हणून तुमचे बाबा त्रास देतात. पण जर या बॉसचं वागणं ऑफिसच्या नियमात बसत नसेल तर मग अजून कोण का बोलत नाही? ते बॉस आहेत ना, त्यांना घाबरून नाही बोलत. पण त्यांच्यावरचे बॉस ते कशाला घाबरतील त्यांना? हे सगळं मला नाही रे माहित. मला जेवढं माहित होतं ना, तेवढं मी तुम्हाला दोघांना सांगितलं. या ऑफिसच्या राजकारणातलं जर का मला कळत असतं तर मीच नसता का त्यांना उपाय सुचवला. त्यांची अशी अवस्था बघत बसली असते का मी. चल, तुला खेळायला जायचं होतं ना, तुझा मी आले सामान घेऊ.
बोक्या आपल्या आवाक्यातलं नाहीये रे हे. पण आता जे नवीन बॉस आलेत ना ते बाबांना खूप त्रास देतात आणि मग त्याचा राग ते बाबांना चार चौकात बोलून त्यांचा अपमान करून त्यांना वेळी अवेळी बोलवून काढतात. बोक्या आउट झाला. असा कसा तो सिंपल बॉलवर आउट झाला? बोक्या सगळं ओके आहे ना? कोणी काय बोललं का तुला? कोणी ओरडलं का? बोल ना रे बोक्या. काय झालं तुला? बोल ना, सांग ना बोक्या. माझा मूड नाहीये रे. असं कसं मूड नाही तुझा? ए बोक्या! बोक्या बस झालं मालिश विकास वेळ वाया घालू नकोस जा. अभ्यास कर जा. मी शाळेतून आल्या आल्याच माझा अभ्यास पूर्ण केला. मग चित्र काढ जा. ती सुद्धा काढून झाली. चला म्हणजे आईला तुझ्या मागे अभ्यास कर म्हणून लागायचं एक कारण तरी कमी झालं. आजी म्हणते डोक्याला मालिश करताना शांत बसायचं. मुळात हे मालिश करायचं तुझ्या डोक्यात आलंच कुठून? आजीमुळे. ती डोक्याला मालिश करताना म्हणते डोक्यात सतत काही ना काहीतरी विचार चालू असतात. हं. डोक्याला मालिश केल्याने शांत झोप लागते. तुमच्या डोक्यात तर खूप विचार असतात ना तुमच्या ऑफिसचे. पूर्वी इतके विचार नसायचे, मग आता कुठून आले? बाबा, तुमचे ते सर जे वेगळंच मराठी बोलायचे त्यांचं नाव काय? जसवाला सर रिटायर झाले आता ते. बाबा, त्यांना तुम्ही खूप आवडायचा ना? हो रे, म्हणजे थट्टाही खूप करायचे पण चोख काम करणारा माणूस म्हणून सगळ्यांदेखत माझं कौतुकही करायचं. माझ्या कामाची मेहनतीची कदर होती त्यांना. ओके, एकदा माझं प्रमोशन झालं होतं तर त्यांनी स्वतःहून ऑफिसमध्ये मिठाई वाटली होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजिबात अहंकार नव्हता त्यांना. एकदा ऑफिसचं काहीतरी काम होतं अर्जंट, स्वतःहून आपल्या घरी आले होते. मी त्यांच्या हाताखाली काम करणारा माणूस आहे म्हणून मला नव्हतं बोलवलं. बोक्या, तुला आठवत होतं दिवस ज्या दिवशी जसवाला सर आपल्या घरी आले होते? मी तुला सांगते टिकरा, हा तुझा फादर आहे ना एकदम फनी माणूस आहे. एकदा ह्याच्या शर्ट वरती काहीतरी सांडला. मी त्याला बोलला तू घरी जा, असा डागवाला शर्ट घालून कशाला काम करते? तर हा सातबंडे घरी गेला, शर्ट चेंज करून परत ऑफिस मध्ये आला आणि हाफ एन अवर मध्ये ऑफिस सुटला म्हणून परत घरी गेला. हाऊ फनी. पण बाबांनी तर तुमचं बोलणं ऐकलं ना? अरे पण हाफच ऐकला नाही. मी त्याला बोलणार होता की आता तू घरी जा आणि मॉर्निंग मध्ये लवकर ऑफिस मध्ये ये. पण बाबांना सगळी कामं वेळच्या वेळी केलेली आवडतात. अरे वा डिकरा, तू तुझ्या बापाची. आम्ही बाबा म्हणतो त्यांना. हा राईट राईट राईट. तू तुझ्या बाबाची साईड घेते काय? यू लव्ह हिम नो? पण मला एक सांग की तू काय करते? तो अभ्यास सोडून बाकी सगळे उद्योग करतो. आमचा चिन्मयानंद ना चित्र खूप छान काढतो. अगदी जिवंत वाटतात. अरे मग अरे बोक्या, तू कसली ड्रॉइंग करते? निसर्गाची, नेचर, नाहीतर कार्टून. मग मला दाखव नी तुझी ड्रॉइंग. आणतो लगेच. वा,
व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. कम हिअर डिकरा. सर मध्ये मध्ये बोलू नको. एक अरे बुक्या, तू तुझ्या बाबाकडे काय बघते? दिस इज युअर प्राइज. याला नाही म्हणायचं नसते कधी. गुड बॉय. गुड बॉय, गुड बॉय. सर तुम्हाला कलर मधला फरक नाही कळत? बोलताना जरा विचार करून बोलत जा बोक्या, कुठे काय बोलायचं. डिकरा असा का विचारते तू? कारण तुमचे एका पायात ब्राऊन सॉक्स आहे आणि एका पायात ग्रे, म्हणून. गुड ऑब्झर्वेशन माय बॉय, गुड ऑब्झर्वेशन. अरे डिकरा, मी असाच आहे. माझी वाईफ आहे ना शिरीन, ते तर मला ऍबसेंट माइंडेड भावा बोलते. सातबंडे, तुझा डिकरा एकदम स्मार्ट बॉय आहे. हा, स्मार्ट बॉय. ही हॅज गॉट अ व्हेरी ब्राईट फ्युचर. लेट मी टेल यू, व्हेरी ब्राईट फ्युचर. काही काही माणसं एवढ्या मोठ्या पोस्टवर असून सुद्धा किती साधी असतात ना. अजिबात इगो नाही, सगळ्यांशी मिळून मिसळून वागायचं. ओके, तुलाही आवडायचं ना जसवाला सर? ओके, कुठे तंद्री लागली? बाबा तुमचे ते सर जसवाला ते आता रिटायर झाले ना, म्हणजे घरीच असतात? हो, घरीच असतात. ती कंटाळा येत असेल ना, काही काम नाही. अरे तसे ते संपूर्णपणे रिटायर नाही झालेले अजून. मग नाही, त्यांच्यासारख्या हुशार, बँकेच्या कामाचं एवढं नॉलेज असलेल्या माणसाला बँक कधी सोडेल का? बँकेला ना महत्वाचे सल्ले देणारे एक ऍडव्हायझरी बॉडी असते. त्या बॉडीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत ते. त्यामुळे आजही कधीही ते बँकेत येऊ शकतात. पण कधी बँकेत आले ना तर मला भेटल्याशिवाय जात नाहीत सर. चला, बस झालं मालिश बिलिश. हा, नाही तर उद्या हात दुखतात म्हणून आजीला तुझ्या हाताने मालिश करायला लावशील. जा पळ, जा झोप. आई हे संकष्टी आहे, मग मोदक करूया ना. परवाचे आणलेले नारळ पण आहेत. नको बाई, नेहमीच जेवण कर. का गेल्या वेळेचे मोदक चांगले झाले नव्हते का? अगं तसं नाही बाई, तू बरीक अगदी छान हौसेनं करशील, पण खाणार कोण? सगळ्यांनाच आवडतात की. बिजू आणि बोक्या तर जेवणाकडे सुद्धा बघत नाही. आणि माझ्या प्रदीपाचं काय? तो खाईल मनापासून. आजकाल त्याचं जेवणाकडे लक्ष सुद्धा नसतं. पूर्वी कसं तिखट मीठ कमी जास्त सगळं सांगायचं, हौसेनं हे करा ते करा म्हणून सांगायचा. पण आता नुसतं जेवायचं म्हणून जेवतो. जेवण कसलं ग ते? नुसतं गिळणंच. काही हौसेनं करायला मनच घेत नाही आता. अज्ञानात सुख असतं म्हणतात, पण आता हे काही माहीत नसणं हेच जीवाला घोर लावतंय बघ. अगदी बरोबर आहे आई तुमचं. हे सगळं कधी संपणार आहे ह्याची चिंता लागून राहिली आता. चांगलं हसतं खेळतं घर होतं ना आपलं, असं उदास झालंय आता. धड काय विचारायची सोय नाही आणि बोलायची. आई, अगं बोके कुठे दिसला नाही सकाळपासून. अरे बाहेर गेलाय तो. कुठे? मी त्याला विचारलं तर मला म्हणाला, तू आणि आजी सांगताना बाहेर जाणाऱ्या माणसाला विचारायचं नसतं कुठे जातोय ते, त्याचं काम होत नाही असं म्हणून गेलाय. पण असं न सांगता कुठे गेलाय? चित्र घेऊन गेलाय म्हणजे कोणाला दाखवायची असतील ना त्याला. अरे त्याच्या चित्रकलेच्या सरांना तो चित्र दाखवायला घेऊन गेलाय. चित्रकलेच्या स्पर्धेत भाग घेतलाय ना त्यानं.
पण सरांना दाखवायला खास कशाला जायला हवं? शाळेतही दाखवू शकतो की. कोणाला दाखवायला घेऊन गेलं काय सांगितलं नाही रे बाबा. बघून घे बाबा कुठे गेलं. हा बोक्या आपली सगळी चित्र सगळ्यांना कौतुकाने दाखवतो, पण ते घरी आलेल्या माणसांना हा चित्र घेऊन दाखवायला कुणाकडे गेला असेल हा? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मी चिन्मयानंद, द यंगर सन ऑफ मिस्टर सातबंडे. Oh, yes. You mean Boca? The painter, right? आविजा नहीं दिख रहा. आविजा अंदर आविजा. दिख रहा आविजा. बेसी जा यहाँ बेसी. अरे डिकरा, तुझा बाप नाही बाबा तुझा बाबा नाही आला. ते कामामध्ये लय बिझी आहे काय? व्हेरी सिन्सिअर मॅन, व्हेरी हार्ड वर्किंग. ही विल गो व्हेरी फार. खूप पुढे जाणार तो. एनिवे, व्हॉट विल यू हॅव डिकरा? कोल्ड ड्रिंक? नाही, मी कोल्ड्रिंक पित नाही. आई म्हणते तब्येतीला बरं नसतं. राईट. गुड बॉय. मग तू मिल्क शेक पी, मँगो वाला. ग्रेट टेस्ट. मी आत्ता घेऊन येते. ती मुलं ऐक. हो काय काम काढलं नीरज? दिघे आजोबांची काच फोडलीस का परत? नाही काकू, गेल्या वेळेस फोडलेली. आता मी त्या बाजूला बॉलच मारत नाही. हुशार. काकी बोक्याला बोलवा ना, आज आमची मॅच आहे. अरे तो घरी नाहीये, बाहेर गेलाय. बाहेर गेला? आजच्या मॅच बद्दल त्याला माहिती होतं. कुठे गेलाय? तो ना त्याची चित्र घेऊन कोणाला तरी दाखवायला गेलाय. मावशीकडे गेलाय तो? नाही. परत येणार आहे ना? हो का? बरं झालं, मावशीकडे गेला तर 2-4 दिवस येतच नाही. नाही तो परत येणार आणि मावशीकडे नाही गेलाय. बरं काकी, आम्ही निघतो. बोके आल्यावर त्याला लगेच ग्राउंडवर पाठवा. हो नक्की पाठवते. विसरू नका हा. नाही विसरत. आणि हो, तुमच्या मॅच साठी तुम्हाला बेस्ट लक. थँक्यू. बाय बाय. बाय बाय. बाय. नलू, चिन्मयानंद असं न सांगता कधी जात नाही तो. मग आजच असं न सांगता बाहेर जाण्यासारखं काय काम काढलं असेल त्यानं? पण डिकरा, तू या थैलीमध्ये काय घेऊन फिरते? ते मागे तुम्ही आमच्या घरी आलेला आणि तुम्हाला माझं एक ड्रॉइंग खूप आवडलेलं, ते मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. हे डिकरा, तुला माहित आहे काय हा ड्रॉइंग मला का आवडला? का? कारण हे जे मॅन आहे ना, ते मला वाटते मी आहे, आणि अँग्री बाय आहे ना, ते म्हणजे शिरीन, माझी वाईफ, माझी बायडी. ए डिकरा, तू एवढा नर्वस का आहे? सर, माझ्या बाबांच्या ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम चालू आहे. डिकरा, तुझा कन्सर्न मी समजू शकते, बट आय कॅनॉट डू एनिथिंग बिकॉज
ते नवीन मॅनेजरच्या अगेन्स्ट माझ्याकडे प्रूफ नाही. प्रूफ म्हणजे काय हवंय? तो बाबांना त्रास देतो हाच तर प्रूफ आहे. तसं नाही डिकरा. प्रूफ म्हणजे आता मी तुला कसा सांगेल. हा हे बघ, जर सातबंडेनी कंप्लेंट केला ना तर ते माझ्यासाठी प्रूफ आहे. मग मी एन्क्वायरी करू शकते, पण सगळं रायटिंग मध्ये पाहिजे. अदरवाइज देअर विल बी नो ऑप्शन. आय एम हेल्पलेस. पण त्या ऑफिस मधल्या लोकांना इतका त्रास देत असताना कोणीच काही कसं करू शकत नाही. नाही करू शकते, बिकॉज काहीतरी करायला तो चुकीचा आहे हे प्रूव्ह व्हायला पाहिजे. त्याच्या मिस्टेक बद्दल आम्हाला कोणीतरी कळवला पाहिजे. ते जर झाला तर आम्ही ऍक्शन घेऊ शकतो. आला ध्यानामध्ये? बोक्या, काय झालंय बाळा? तू आल्यापासून मी बघते तुझं कशातच लक्ष नाहीये. काय झालं? तुझी चित्र आवडली नाहीत का? तू ज्यांना दाखवायला गेला होतास त्यांना? काय रे, काय विचारते मी? आई, बाबा त्यांच्या बॉसच्या विरोधात लेखी कंप्लेंट करतील का? बोक्या, काय बोलतेस तू? असं का विचारतोयस? मी बाबांच्या आधीच्या बॉसना भेटायला गेलेलो, जसवाला सरांना. काय? हो. बोक्या, बाळा तू नको ना या सगळ्यात पडून. बाबांना नाही आवडणार. आई, असे बाबा नाही बघवत ग. बाबा मनापासून खात नाहीत म्हणून आजीने उकडीचे मोदक पण नाही बनवले. बाबा टेन्शन मध्ये, तू काळजी, आजी चिंतेत. मी नुसतं बघत राहू का ग? बाबा, तू जागाच आहेस अजून? झोप नव्हती येत म्हणून चित्र काढत बसलेलो. आवाज झाला म्हणून पाहायला आलो. जा जा, जाऊन झोप जा. उगाच जागत बसू नकोस. डोळे मिटून पडेल झोप आपाप. बाबा तुम्ही, काही काम आहे का? म्हणजे नाही, आजी म्हणते कोणी बाहेर जात असताना विचारायचं नसतं कुठे चाललंय. काम होत नाही म्हणून मी. प्रश्न उलटा करून विचारलास. कामाशिवाय बाहेर जाण का मी? मग त्या कामाबद्दल मला सांगाल का? नाही, कारण त्या कामाशी तुझा काही संबंध नाही. कामाबद्दल नका सांगू, पण एवढ्या रात्री बाहेर का जावं लागतंय हे सांगाल? याच्याशी तर माझा संबंध आहे ना? अरे, त्या आमच्या ऑफिसच्या स्टोर रूमला आग लागली होती ना, त्यामुळे असं ठरलंय की सगळ्या सिनियर्सनी रोज ऑफिसला एक राऊंड मारायची, म्हणून मला जावं लागतंय. प्रत्येक सिनियर ऑफिस मध्ये येतो राऊंड मारायला? नाही, बाकीच्यांचं मला माहिती नाही, पण मी जाणार. मग मला न्याल सोबत? तशी मला झोप येत नाहीये. एवढे रात्री? वेळ लागले का तुला? बाबा प्लीज, तसंही आपण खूप दिवस झाले बाहेर नाही गेलोय. रात्रीचं तुम्ही आमच्याशी गप्पा मारायचा, आता तेही नाही होत. कामासाठी तर कामासाठी, पण तुमच्यासोबत राहता तर येईल. मी नाही देणार तुमच्या कामात तुम्हाला त्रास. प्लीज. बर, चल, पण इथे तिथे जायचं नाही. चालेल. मी सांगेन तिथेच थांबायचं. चालेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोलायचं नाही. हा हा, चप्पल घाल. चल, घाल पटपट, चल. बाबा, बाबा, काय बोक्या, काय सांगितलं होतं? गप्प बसायचं.
एकटेच असतो मी. काय आहे बोक्या? बाबा का चालू आहे तुला? अरे चा कुणीतरी विसरून गेलेलं दिसतंय. कोणीतरी विसरून गेलं म्हणून तुम्ही तसं चालू ठेवणार ते? जा, जाऊन बंद करा ते. याची वीज वाया घालवणं बरोबर नाहीये. जा जा जा. हो हो, हे काय निघालोच, लागलीच बंद करतो. हा जा. हो हो. हा. चल बघू. चल ना बोक्या. असे नको ते हट्ट का पुरवता तुम्ही? एकदा मुलांना कळलं ना आई बाबा आपले हट्ट पूर्ण करतात, मग काय वाटेल ते मागत सुटतात. आपला बोक्या उगाच हट्ट करेल का? तेवढी समज आहे त्याला. आणि तू संस्कार केलेस ना त्याच्यावर. हो रात्री त्याला झोप येत नव्हती म्हणून गेलो चक्कर मारायला घेऊन. चक्कर? आणि रात्री 1 वाजता? हो. अरे ही काय फिरायला जायची वेळ का रे? आई अगं मी बाहेर जात होतो म्हणून नेलं त्याला सोबत. एरवी बिल्डिंग मधला गणेशोत्सव सोडला, आता एवढ्या अपरात्री जातो का तो बाहेर? तसं नाही हो, तुम्हाला आता नाईलाजास्तव जावंच लागतं. पण लहान मुलांना अशा रात्री अपरात्री बाहेर नेणं म्हणजे. हो ना. आणि रात्रीच्या प्रहरी भूतांचा संचार असतो बाहेर. हे आई काहीतरी बोलू नकोस उगाच. अरे आणि मी होतो सोबत. कसली काळजी आहे मग? आधीच एकाची काळजी, त्यात आणखी दुसऱ्याच्या काळजीची भर. काय म्हणालीस? डबा चला मी येतो. सावकाश. नलू, चिन्मयानंदला जरा समजावून सांग बाई. लहान आहेस, लहानांसारखाच वाग. असं रात्री अपरात्री भटकण्यापेक्षा झोप काढ म्हणावं. आई मी त्याला सांगितलं नसेन का? पण आता बाबाच पाठीशी आहे म्हटल्यावर तो ऐकणार आहे का? तुम्ही एक काम करा, आता ना तुम्हीच त्याला समजावून बघा. हा हॅलो सर, मी बोक्या बोलतोय. सर, तुमच्या ऑफिसमध्ये गेले 4-5 दिवस एका रूमची लाईट सतत चालू असते. प्लीज बघा ना.
बघ रे. घे धर. नलू ए नलू, अगं नलू बाहेर आहे. हो काय झालं? काय करतेस तू? मी स्वयंपाक करते. थांबवती तयारी. आई ताबडतोब उकडीचे मोदक बनव. अरे पण आज संकष्टी नाही आहे. नसू दे ना, पण माझा बाप्पा मला आज पावलाय. अरे म्हणजे काय? आज काय झालंय? तुम्ही अगदी पूर्वीसारखे उत्साही दिसू लागलाय. मग नको दिसू का? काहीतरीच तुमचं. मला फक्त एवढंच विचारायचंय, असं अचानक झालं काय? माझ्या मागे लागलेलं ग्रहण आज सुटलं. म्हणजे माझ्या बॉसची आज तडकाफडकी बदली झाली. काय सांगतोयस? तो गेला ऑफिस सोडून. खरंच? हो. खरंच देव पावला ग बाई. म्हणजे खरंच तो आता कधीच परत येणार नाही? नाही नाही, पण हे सगळं असं अचानक कसं काय घडलं? अगं एकदम अचानक काहीच घडलेलं नाहीये. म्हणजे आमच्या मॅनेजमेंटची त्याच्यावर पाळत होतीच. अरे पण नक्की काय झालं सांग ना. बसा ना, सांगतो ना. बसा बसा या. बसा. अगं हा जो माझा बॉस होता ना, तो त्याच्या पदाचा गैरवापर करत होता. बरं नुसत्या पदाचा नाही, या ऑफिसच्या जागेचाही गैरवापर करत होता तो. म्हणजे तो ऑफिस संपल्यानंतर त्याच्या चमच्यांसोबत तिथे बसून प्रोग्राम चालायचा ग त्यांचा. हो, आणि त्याने आमच्या सिक्युरिटीवाल्यालाही गोळ्यात घेतलं होतं, त्याला धमकवलं सुद्धा होतं. त्यामुळे ही गोष्ट कधीच कोणाला कळू शकली नाही. पण आमच्या जसवाला साहेबांना ना कोणीतरी निनावी फोन करून ही सगळी बित्तम बातमी दिली. मग ते त्याला सोडणार होते थोडंच. जसवाला साहेबांनी त्यांच्या माणसांकडून त्याच्यावर पाळत ठेवली आणि काल त्याला रंगे हात पकडला. खरंच देव पावला हो. नलू, अगं नारळ आहेत ना घरात? हो आहेत ना. चल खोवायला घे. हे बघ आज उशीर झाला तरी चालेल जेवायला, पण मोदक करणारच. हो नक्की करूया. खरं तर रोज रात्री मी तिथे चक्कर टाकत होतो ग, पण माझ्या नजरेतून ही गोष्ट सुटली. हे नक्की कुणाच्या लक्षात आलं असेल आणि कसं आलं असेल? ते त्या बॉसला अद्दल घडली ना, हे चांगलं झालंय. काय माहिती बाबा का?